अशी चिकन करी जी हॉटेलपेक्षाही भारी लागते आणि हो, 2 भाकऱ्या जास्त खाल्ल्या जाण हे नक्की. नमस्कार मैत्रिणींनो, मी पल्लवीज किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवतोय झणझणीत आणि रस्सेदार चिकन करी. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी अर्धा किलो चिकन इथे घेतलेलं आहे. चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. छोटे छोटे तुकडे घेतलेले आहे. आता आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी लागणार आहे चवीपुरतं मीठ, अर्धा टीस्पून हळद, 2 टेबलस्पून येथे मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे, 1 टेबलस्पून येथे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि अर्धा कप येथे दही घ्यायचा आहे. सर्व जिन्नस चिकनला व्यवस्थित लागल्या पाहिजेत, म्हणजे चिकन दह्यामध्ये व्यवस्थित मुरलं पाहिजे. त्यामुळे चिकन लवकर शिजतं आणि चिकन सॉफ्ट बनतं. सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता आपण हे 30 मिनिटं रेस्ट साठी ठेवून देऊया, म्हणजे चिकन व्यवस्थित मॅरिनेट होईल. आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी लागणार आहे आपल्याला कांदे, 3 कांदे घेतलेले आहेत, उभे कट करून घ्यायचे आहेत. गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाली की त्यामध्ये कांदा घालून घेऊया. कांदा आधी तेल न घालताच भाजून घ्यायचा आहे थोडासा. आता 2 टेबलस्पून इथे तेल घालून घेतलेलं आहे. छान असं भाजून घ्यायचं आहे. कांदा भाजून झालेला आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला 2 टोमॅटो घेतलेले आहेत. 2 टोमॅटो उभे कट करून घ्यायचे आहे. टोमॅटो ही घालून घ्यायचे आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. इथे 1.5 टेबलस्पून तेल घालून घेतलेलं आहे. टोमॅटो ही छान असं मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे किंवा तेलात परतून घ्यायचे आहे. टोमॅटो ही छान मऊ असे झालेले आहे. आता सेम कढाईमध्ये अर्धा वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, ते घालून घेऊया. मिक्स करून घ्यायचं आहे. खोबरं कढईला चिटकतं, त्यामुळे खोबरं सतत हलवत असं भाजून घ्यायचं आहे. साधारण 1 मिनिटभर खोबरं छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खोबरं ही छान भाजून झालेलं आहे. तुम्हाला दिसतच असेल. कांदा, खोबरं आणि टोमॅटो थंड झाल्याशिवाय मिक्सरला बारीक करून घ्यायचा नाही. पूर्ण थंड झालेला आहे. त्यानंतर त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे किंवा वाटण तयार करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने गॅसवर कढई ठेवली. तेल गरम झालं आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरे घालून घेऊया. जिरे छान फुलले की 2 तेजपत्ताची पाने घातलेली आहे. दालचिनीचा तुकडा घालायचा आहे. अर्धा दालचिनीचा तुकडा इथे घेतलेला आहे. 2 वेलची घेतलेली आहे हिरवी, ती घालून घेतलेली आहे. 2 लवंगा घेतलेल्या आहे. इथे मी खूप धने पावडर, जिरे पावडर इथे यूज केलेली नाही. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, उभ्या कट करून घ्यायच्या आहेत. मसाले, कोरडे मसाले छान तेलात परतून घ्यायचे आहे. त्यानंतर तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 1 ते 2 मिनिटं मसाले तेलात छान परतून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मसाला तेलात छान भाजून झालेला आहे, कारण की मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे. त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये आपल्याला इथे 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे. 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. 1 चमचा चिकन मसाला घालून घ्यायचा आहे. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. मिक्स करून घ्यायचं.
मिक्स करून झालेला आहे. आता झाकण ठेवून आपल्याला मंद आचेवरती 5 ते 7 मिनिटं मसाला छान तेलात भाजून घ्यायचा आहे. त्यामुळे चिकनलाही छान वाफ बसते आणि मसालाही छान तेलात भाजला जातो. तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे, चिकनलाही वाफ बसलेली आहे. आता इथे मी 1 ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे. एकूण मी इथे 1.5 ग्लास पाणी वापरणार आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं. अजून थोडं पाणी घालणार आहे, म्हणजे अर्धा ग्लास पाणी ते मी अजून घालणार आहे. तुम्ही पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता झाकण ठेवून छान 15 मिनिटं चिकन आपल्याला मंद गॅसवरती शिजून घ्यायचं आहे. 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी वगैरे चिकन आपलं छान असं शिजलेलं आहे. 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही खूप अशी पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, खूप छान अशी ग्रेव्ही आपली तयार आहे. आता मी तुम्हाला एक चिकनचा तुकडा तोडून दाखवते. चिकन अगदी आपलं मऊसूत असं शिजलेलं आहे. दह्यामुळे चिकनला एक वेगळं स्ट्रक्चर येतं, ग्रेव्हीलाही वेगळं स्ट्रक्चर येतं. कोथिंबीर घालायची. तयार आहे आपली गरमागरम चिकन करी. ही चिकन करी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत हॅपी कुकिंग.